स्टार इलेव्हन क्रिकेट संघ उरलोडी संघासाठी केतन दिसतो. म्हणजे सूर्य चेंडू सूर्यकडूला काय होते पाहिजे. एक धाव येते. एका धावेनं संघाचा कादबद्ध दुसऱ्या प्रयत्न आणि या दोन धावा पडून सूर्यचित्त पूर्ण करतात दोन फलंदाज मंगेश आणि रुपेश. चांगला तालमेल पाहायला मिळतो या दोन फलंदाजामध्ये. या दोन धावा स्वतःचं खातं खोलतोय मंगेश, संघाचं खातं खोलतोय जेती क्रिकेट संघ, किरवलवाडी संघाचं खातं खोलतोय तो मंगेश. या दोन धावा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अष्टविनायक संघाचा आका. एक चेंडू पुन्हा एकदा चेंडू मिस होतोय परंतु लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव येते. आता मात्र धडाक्यावर असणारा फलंदाज रुपेश बेकरे स्ट्राईकला दिसतोय. हा एक संत खेळी तसेच टाइम लावतोय तुम्ही. मला लगेच दावत गेला असता. डीजे धावसंख्या झाली ती 6. चांगला फटका होता. रुपेशचा चौकार आला होता आधीच्या चेंडूवरती. दरम्यान चेंडू कशाला थ्रो आणि या दोन धावा मिळतात प्रतिस्पर्धी संघाला जिथे क्रिकेट संघ किरवलवाडी संघाला. आता मात्र अष्टविनायक आणि नटकेश्वर या संघादरम्यान झालेल्या लढतीमध्ये अभि शिगवण हा सामनावीराचा मानकरी ठरतोय. तरी अभि शिगवण याने मैदानात यायचं आहे आणि त्याचा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि नटकेश्वर खांडेवाडी संघाने आपला सन्मान नटकेश्वर खांडेवाडी संघाने आपला सन्मान चिन्ह घेतलं जायचं आहे. सुरेख चेंडू मोठ्या परिमाणाचा प्रयत्न होता. रुपेश याचा असफल ठरतोय. तसेच आता आजचा सामना जो झाला या सामन्यामध्ये सामनावीर ठरतो अभिजित शिगवण यांनी सुद्धा सामनावीर याचा पुरस्कार घ्यायचा स्वीकारायचा आहे. चालू असणारी लढत आहे जेथे क्रिकेट संघ किरवलवाडी विरुद्ध क्रिकेट संघ गोरुलवाडी या दोन संघादरम्यानची ही लढत पाहायला मिळते. अतिशय चांगलं वातावरण नायगाव पांढरे या मैदानावरती. तयारीत होता परंतु मंगेश हा रोखतोय. मंगेशला माहित आहे रुपेश आणि स्वतः मंगेश याची विकेट महत्वाची आहे. पहिलं षटक संपतोय एका षटकाच्या स्टॉपची नंतर धावसंख्या झाली ती 9. धावसंख्या झाली ती 9. जिद्दी क्रिकेट संघाने आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. जिद्दी संघाने आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. सर्व संघांना विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. धावसंख्या झाली ती 10. एक चेंडू मोठमोठे फटकाबाजी करण्याचा प्रयत्न आहे रुपेश याचा परंतु असफल झाला होता. मला वाटतं गोलंदाजाचा हर्षन गोरीला चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी.
10 धावा झालेत. जकडून ठेवतो रुपेशाला, पाहायचा षटका लागवतो की चौकार रुपेश, मोठा प्रयत्न आहे षटका लागवण्याचा. हर्षण गोरेल हा तितका अनुभवी असा गोलंदाज आहे. स्टार क्रिकेट संघ गोरेलवाडी संघाचा अतिशय चांगले अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. सुरेख चेंडू चेंडू मध्ये काय होतं पाहिजे, झेलू शकत असतं तसं काय होत नाही. जीवना मिळतात रुपेशला, या जीवनाला कितपत फायदा होतो पाहायचं आहे. एक धाव एका धावेनं संघाची बदलली धाव संख्या होते ती 11, बिन बाद 11. चांगली धावगती राखतोय तो जिथे क्रिकेट संघ किरलवाडी संघ मंगेश भेकरे आणि रुपेश भेकरे सलामीवीर. तिनं षटकामध्ये किती धावा पटकवतात ते पाहायचं आहे. कमीत कमी 30 ते 35 धावा कराव्या लागणार या संघाला. सुरेख चेंडू आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करतायत, यष्ट्या उद्ध्वस्त करतायत. बाद होतोय मंगेश भेकरे. तशी जागा घेण्यासाठी कोण येतं पाहायचं आहे. मंगेश भेकरे एसटी रक्षित होतो, एसटी जीत होतोय, ट्रिपला उद्ध्वस्त होतोय. कमांड डीजे, कमांड डीजे. पाहायचं आहे संदीप भेकरे शँडी आपल्या जिद्दी क्रिकेट संघाला वन डाऊनच्या रूपामध्ये किती धावांचं योगदान देतो. रुपेश भेकरे नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला सँडी. मोठमोठ्या फटकेबाजी करायची गरज असणार आहे या खेळाडूंना. नक्कीच 30 ते 35 धावांचं उद्दिष्ट ठेवावं लागणार आहे. सूरज मोहिते, अनु निवाते यांसारखे मातबर असे षटकार चौकाराचे बादशाह आहेत या स्टार इलेव्हन क्रिकेट संघ गोरेलवाडी या संघामध्ये. पाहायचं आहे सँडी आपल्या किती धावा देतो, आपलं किती योगदान देतो आपल्या जिद्दी क्रिकेट संघ किरलवाडी या संघाला. दरम्यान हर्षण गोरेले अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी लय सापडले. नेट धाव चेंडू वारंवार नेट धाव चेंडू सांगता होताना 11 धावा, एक गडी बाद 11, 1-1-1. एक गडी बाद झाले, 11 धावा झाल्याचा चांगलं षटक पाहायला मिळतं हर्षण गोरेले यांच्याकडून. सुरेख असं षटक, चांगली गोलंदाजीचं पाहायला मिळते हर्षण गोरेले स्टार इलेव्हन क्रिकेट संघ गोरेलवाडी या संघाकडून. ते करून ते आहोत त्यावर ते राउटर लावून टाक दुसरे ते 2-3 तास होते, 3 तास आहेत. सुरेख चेंडू सुरेख डोलाय. काय होतं पाहायचं, एक धाव रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. एका धावेवर समाधान मानावं लागेल तर रुपेशला, एका धावेवर समाधान मानावं लागेल ते शँडीला, एका धावेवर समाधान मानावं लागेल तर जिद्दी क्रिकेट संघ किरलवाडी या संघाला. आणि या एका धावेला संघाची बदलती धावसंख्या होते ती 12, बदलती धावसंख्या होते ती 12. मला वाटतं नटकेश्वर आंबेवाडी संघाचा संघनायक आलेला आणि सन्मान चिन्ह देतात. मला वाटतं रमेश कावनकर. सुरेख चेंडू, मध्ये चेंडू झेल होऊ शकत नाही, परंतु या 2 धावा पळून सुरक्षित पूर्ण करतात रुपेश आणि सँडी. सन्मान चिन्ह देताना रमेश कावनकर नटकेश्वर खांबेवाडी संघाचा संघनायकाला चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आणि आपला चांगला खेळ दाखवल्याबद्दल सदस्य आभार आहेत. कुणबी समाज संघटना कोतलुका मुंबई. धावसंख्या झाली ती 14. दोन षटकाचा खेळ संपतो. प्रथम नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना जिद्दी क्रिकेट संघ किरलवाडी संघ 2 गडी बाद, 1 गडी बाद 14. सँडी आणि रुपेश, मोठी नावं कोणत्या गावामधील सँडी आणि रुपेश. पाहायचं आहे किती धावांचं योगदान देत आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय मला वाटतं अमित गोरेले. मागाच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता तोच अमित गोरेले. आता मात्र यश वाचवतोय, परतावं लागेल सँडीला. कमांड डीजे. नक्कीच मोठा धक्का होतोय सँडीच्या रूपामध्ये. एक रुपेश भेकरेला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण का रुपेश भेकरे माहिती आहे षटकार लगावू शकतो, चौकार लगावू शकतो, परंतु तसं का होत नाहीये. स्ट्राईक रोटेट केली जात नाहीये आणि त्याची जागा घेण्यासाठी येते मला वाटतं योगेश भेकरे.
नक्कीच जिम्मेदारी असणार आहे ती नक्कीच जिम्मेदारी असणार आहे ती योगेश याच्यावरती जिद्दी क्रिकेट संघाची षटकार चौकाराची आत्मशिवाजी करावी लागणार. अजूनही संघ काहीसा अडचणीत आहे. वालवंट जसं पाणी शोधावं लागतं तसं इथे जिद्दी क्रिकेट संघ धावा शोधायचा प्रयत्न करतो. अमित गोरीला सुरेख गोलंदाजी करतो. सुरेख चेंडू वारंवार चेंडू निर्धारणामध्ये यशस्वी होत असते. अमित गोरीले स्टार क्रिकेट संघाचे अमित गोरुले दरम्यान जिद्दी क्रिकेट संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटका मागे अविनाश दादा गुरव यांच्याकडून 100 रुपयाचं अंकुश दादा गुरव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारा मागे 100 रुपये नोंद घ्यायची आहे. जिद्दी क्रिकेट लढी संघाने आता मात्र तो षटकार शोधण्याचा प्रयत्न योगेश बाद होतोय. नक्कीच रुपेशला स्ट्राईक द्यायची होती परंतु तसं काय होत नाहीये. खेळ कायचा चुकतोय. योगेश नक्कीच योगेशला तिथे थांबायचं होतं. रुपेश जोपर्यंत स्ट्राईकवर येत नाही तोपर्यंत योगेशला थांबायचं होतं. त्यानंतर मात्र योगेशला आपली जागा सोडायची होती परंतु तसं काय योगेश करत नाही. स्वतःची विकेट बहाल करतोय. जिथे क्रिकेट संघ मोठ्या अडचणीत सापडताना दिसतोय. धावसंख्या झाली 14. तिसरा धक्का बसतोय 14 या धावसंख्येवरती. मला वाटतं या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. सुरेख गोलंदाजी करतोय तो. चेंडू जातोय संसद गॅलेक्सी मारेच्या पार. शिवबाचा छावा आणि या कुंभी 4 धावा. या 4 धावेनं संघाची बदलती धावसंख्या होती 18. अतिशय सुरेखा गोलंदाजी करतोय. मला वाटतं हा दीपा सुरेख फलंदाजी करतोय. दीपा आपल्या संघाला 4 धावा वसूल करून दिल्या. तर एक चांगला फटका होता. 4 धावेनं संघाची बदलती धावसंख्या झाली ती 18. सुरेख चेंडू उंच फटका काय होते पाहायचं. 1 धाव घेणार. रुपेश भेटला स्ट्राईकला थांबणार. यात काय शंका नाही. मला वाटतं रुपेश ब्रेक घ्यायला फक्त एक चेंडू मिळाले आहे. एका चेंडूचा कितपत फायदा घेतात ते पाहायचं आहे. नक्कीच मोठी खेळी करण्याचा प्रयत्न असेल तर जिथे क्रिकेट संघ किरण लोणी संघाचा पर्यंत धावसंख्या झाली 19. 3 गडी बाद झाले. शेवटचा चेंडू शिल्लक या चेंडूवर का षटकार आला तर नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळेल. ती मात्र 25. पाहायचंय काय घडतंय बिघडतंय मैदानामध्ये. अस्तव्यस्त सुरेख चेंडू 1 धाव येते. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण करतात. दुसऱ्याचा प्रयत्न होतो का पाहायचाय. तसं काय होत नाहीये. चेंडू 2 धावा. पंच प्रशांत पाष्टे चांगली कामगिरी करताना दिसतात. या 2 धावेनं संघाची बदलती धावसंख्या होते ती मात्र 21 आणि 22 धावांचं उद्दिष्ट असेल. 18 चेंडू 22 धावा. 18 चेंडू 22 धावा असं सामन्याचं गणिती सूत्र. नक्कीच 3 षटकाचा खेळ असेल. 3 षटकामध्ये किती 21 दरम्यान 21 धावा झाल्यात. 22 धावांचा विजय उद्दिष्ट असेल ते स्टार इलेव्हन क्रिकेट संघ गोरिलवाडी या संघासमोर अतिशय चांगली गोलंदाजी केली अमित गोरिले आणि चांगली फलंदाजी ही करतो हा अमित गोरिवले. अतिशय सुरेख मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. तोच अमित गोरिवले आताच्या सामन्यामध्ये अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली ते अमित याने.
या नंतरचा होणारा सामना यशस मूर्ती क्रिकेट संघ पिंपलवाडी विरुद्ध जय गणेश क्रिकेट संघ किरलवाडी या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी पॅव्हलिन मध्ये यायचं आहे. यशस मूर्ती क्रिकेट संघ पिंपलवाडी विरुद्ध जय गणेश क्रिकेट संघ किरलवाडी या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी पॅव्हलिन मध्ये यायचं आहे. पाहायचंय सामन्यामध्ये काय घडतंय बिघडतंय. गणेश कावणकर माझ्यासोबत जोडले गेले. तर गणेश 18 चेंडू 22 धावा, 18 चेंडू 22 धावा. सामना रंगतोय. जिद्दी क्रिकेट संघ किरलवाडी विरुद्ध स्टार 11 गोरुलवाडी. दोन मोठे संघ एकमेकांसमोर लढताना दिसत आहेत. तर काय वाटतं गणेश, 3 चेंडू मध्ये स्टार 11 गोरुलवाडी संघ हा विजयाचा पाठलाग करू शकेल? सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. नक्कीच होऊ शकतं. अनिश्चिततेचा खेळ आहे हा जो क्रिकेट. 3 चेंडूवर 3 षटकारी होऊ शकतात. परंतु त्याच ताकदीचा गोलंदाजी आहे रमेश त्याला बेकरे. मला वाटतं पहिलीच गोलंदाजी घेऊन येईल कदाचित, कारण 18 चेंडू आणि 22 धावा, 18 चेंडू आणि 22 धावा. या विजयाचं उद्दिष्ट, या उद्दिष्टाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात येताना दिसते. सलामीची जोडी मैदानात अनिकेत आणि सूरज. स्ट्राईकला सूरज, नॉन स्ट्राईकला जाताना दिसतो तो अनिकेत. सोडून घ्यायचा आहे. सुरेश दवंडे साहेब. यापुढील होणारा सामना आहे यशस मूर्ती पिंपलवाडी विरुद्ध जय गणेश किरलवाडी. दोन्ही संघाचे संघ नाही आले. नाणेफेकीचा कॉल होईल. पाहायचा आहे. स्ट्राईकला सूरज, नॉन स्ट्राईकला अनिकेत. पाहायचं किती षटकार चौकार लगावतात की एकेरी दुहेरी धावेनं धावफलक अंतर ठेवून संघाला विजयापर्यंत घेऊन जातात ते पाहायचं आहे. रमेश बेकरे, मंगेश गोलंदाजी मार्कवर येते. मंगेश बेकरे मॅन फ्रॉम जिद्दी किरलवाडी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू आहे मंगेश. सुरेख चेंडू सूर्यकडवला. एक धाव येणार आहेत काही शंका नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतं ते सूरजला. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते स्टार 11 क्रिकेट संघ गोरुलवाडी या संघाला स्वतःचं खातं बोलतोय, संघाचं खातं बोलतोय. सूरज या एका धावेनं 22 धावांचा पाठलाग करायचा आहे ते स्टार 11 क्रिकेट संघ गोरुलवाडी या संघाला. अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो तो मंगेश आणि रमेश बेकरे. सुरेख चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. एकच धावसंख्या स्थिर आहे. अनिकेत आणि सूरज ही जोडी मैदानात नक्कीच मोठमोठे फटकेबाजी करण्याची क्षमता या दोन फलंदाजामध्ये. सूरज मोहिते याच्याकडे क्षमता आहे रिव्हर्स शॉट मारण्याची. मागच्या स्पर्धेमध्ये चांगले रिव्हर्स शॉट पाहायला मिळाले होते ते सूरज याच्या बॅट मधून. तो सूरज आज सलामी देतोय जिद्दी क्रिकेट संघ. यानंतर होणारा सामना यशस मूर्ती आणि जय गणेश. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी उडून होतोय. दरम्यान पुन्हा एकदा मंगेशचा पुढचा चेंडू सूरजला. उंच मारलेला या ठिकाणी फटका होता. झेल मागे रमेशचा बेकरे होते, परंतु कोणताही या ठिकाणी झेल उद्भवत नाहीये, धोका उद्भवत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या होते 3. नक्कीच याचा झेल होऊ शकला असता तर सामन्यामध्ये मोठी चुरस निर्माण
होऊ शकले असते, परंतु तसं काय होत नाहीये. चेंडू सूर्यकडला काय होतं पाहिजे. चेंडू जातोय उंच फटका सीमा रेषेलगत. रुपेश बेकरे कोणती चूक करत नाहीये. अनिकेतला परतावला गेला तंबूच्या आसऱ्याला. सूर्य कशी गोलंदाजी करतोय तो मंगेश बेकरे. नक्कीच या आधीच्या चेंडूवरती सुद्धा सूरज त्याला जीवदान मिळालं होतं. सूरजचा झेल उडवला होता, परंतु झेल टिपला गेला नाहीये. आता त्याचा कितपत फायदा घेतो, जिम्मेदारी असेल ते सूरज याच्यावरती. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो गणेश गोरवले. खास गावावरून ही स्पर्धा हे कुणबी दशक खेळण्यासाठी आलेला हा फलंदाज आहे. मगाच्या सामन्यामध्ये चांगली अशी फलंदाजी केली होती. हा गणेश षटकाला चौका लागवण्याची क्षमता आहे या गणेशला. आणि निवांते बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जातं. सुरेखा गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. मंगेश बेकरे एका जिथे क्रिकेट संघाचा जिद्दी असा खेळाडू आहे. मंगेश बेकरे आणि रमेश बेकरे ही जोडी बहागर तालुक्यामध्ये जिद्दी क्रिकेट संघाला अतिशय उंच उंच स्तरावर घेऊन जाण्यामध्ये यशस्वी ठरले. आता हीच जोडी आज संघ मोठ्या अडचणीत असताना कशा प्रकारे आपली गोलंदाजीच्या बळावरती आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतं का ते. सूर्य कडवला चांगला फटका होता गणेशाचा. एकदा बॉल पूर्ण केले. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते गणेशाला. 10 संख्येत बदलतो. 10 संख्येत झाली ती 4. मी मगाशीच म्हटलं होतं मंगेश बेकरे आणि रमेश बेकरे हे दोन चांगले गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करता येतं हे दोन फलंदाज. दरम्यान या स्पर्धेसाठी खास राजापूरवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आमचे सहकारी मित्र प्रवीण सालवी साहेब यांचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो मंगेश बेकरे. 4 धावा दिल्यात. एक महत्वपूर्ण निवांते याला बाद केले. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय रमेश बेकरे. मोठी जिम्मेदारी असणार आहे रमेश दादावरती. मोठी जिम्मेदारी असणार आहे ती गणेश याच्यावरती. गणेश गोरिवले याच्यावरती. स्टार 11 क्रिकेट संघ गोरलवाडी संघाची तर रमेश बेकरे याच्यावर जिद्दी क्रिकेट संघ किरलवाडी संघाची जिम्मेदारी असणार आहे. चांगले खेळाडू आहे गणेश. रमेश बेकरे हा तितकाच अनुभवी असा खेळाडू आहे. पाहायचं किती धावा वसूल करतात या षटकामध्ये. या षटकामध्ये जर का 5 ते 6 धावा देण्यात यश आलं तर नक्कीच सामन्यामध्ये चुरस होईल यात काही शंका नाहीये. जिथे क्रिकेट संघ 22 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते स्टार 11 क्रिकेट संघ गोरलवाडी या संघासमोर. पुन्हा एकदा रमेश बेकरे आपल्या धावत तयार. वर एक चेंडूवरचा फटका काय होतं पाहिजे. चेंडूमध्ये झेलू शकतो का, परंतु झेल मागे क्षेत्रात चूक करत नाहीये. गणेशला माघारी परतावं लागेल. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. एक मोठा धक्का बसतोय गणेशाच्या रूपामध्ये. रमेश बेकरे सुरेख गोलंदाजी करतो. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यश मिळते. आता मात्र जिम्मेदारी असेल ती सूरज वरती. मला वाटतं गणेशाची जागा घेण्यासाठी येतोय तो दीपेश. सूरज आणि दीपेश याच्यावरती जबाबदारी असतील. अजूनही हरचंद गोरिवले दिसतील. अमित गोरिवले चांगला अष्टपैलू खेळाडू अमित गोरिवले हा देखील फलंदाजीमध्ये अजून बाकी आहे. चांगली लढत पाहायला मिळेल. परंतु जिथे क्रिकेट संघाला आता मात्र सूरज याची विकेट महत्वाची असेल तर सूरज याला रमेश बेकरे याचे 5 चेंडू खेळून काढायचे आहेत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कोथलू गावामध्ये नावाजलेले असे संघ आहेत. अतिशय चुरशीची लढत इथे पाहायला मिळेल यात काही शंका नाही. पहिल्या चेंडूवरती धक्का मिळतोय तो स्टार 11 क्रिकेट संघ गोरिलवाडी संघाला. रमेश बेकरे पुन्हा एकदा गोलंदाज. निर्धाव चेंडूची साथ होताना दिसतोय. दुसरा चेंडू निर्धाव जातोय. अतिशय चांगला क्रिकेट पाहायला मिळतंय ते छत्रपती शिवाजी स्टेडियम नायगाव पांढरी या मैदानावरती. सुरेख गोलंदाजी सूरज मोहिते
अतिशय सुरेख फलंदाजी करतो. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्यामध्ये काहीसा माहीर आहे हा सूरज. एक आपल्या वेगवेगळ्या शैलीमध्ये फलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे. सुरेख चेंडू, सुरेख देखभाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येणार आहेत, काही शंका नाही प्रयत्न तसं का होत नाहीये आणि एक धावेवर समाधान मानावं लागतंय ते. क्रिकेट संघ गोरलवाडी या संघाला आता मात्र दिप्पेश संघाची मदार असणार आहे. संख्या झाली ती 5. 2 गडी बाद 5. जिद्दी क्रिकेट संघाच्या 22 धावांना प्रत्युत्तर देताना स्टार 11 क्रिकेट संघ गोरलवाडी 2 गडी बाद 5. काहीशी अडखळत अशी सुरुवात करताना दिसतोय. रमेश बेकरे, मंगेश बेकरे अनुभवी गोलंदाज आहे जिथे क्रिकेट संघामध्ये त्याचा पुरेपूर फायदा करून घेतात हे दोन्ही फलंदाज. सुरेख चेंडू, सुरेख चेंडूला एक धाव येणार आहेत, काही शंका नाही. स्वतः गोलंदाज रमेश बेकरे, स्वतः गोलंदाज रमेश बेकरे एक धाव रोखू शकत नाही आपल्या संघासाठी. या एका धावेनं संघाची बदलती धाव संख्या होते ती 6. अतिशय सुरेख गोलंदाजी. आता मात्र 4 चेंडू टाकून झालेत. मला वाटतं त्यामध्ये 2 चेंडू निर्धाव होते. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण असा गणेश गोरुलेला बाद केला. त्या चेंडूचा त्यानंतरचा चेंडू निर्धाव आणि त्यानंतरचा 1 आणि त्यानंतर पुन्हा 1 धाव. मागे परंतु 1 धाव रोखू शकत नाहीये आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. सूरजला एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते. स्टार 11 क्रिकेट संघ गोरलवाडी संघाला या सामन्यातील अजूनही या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय रमेश बेकरे आपल्या जिद्दी क्रिकेट संघ किरोलवाडी या संघासाठी नक्की संघर्ष करताना दिसतोय तो स्टार 11 क्रिकेट संघ गोरलवाडी संघ. त्या मात्र सुरेख गोलंदाजी संघर्ष करावा लागतोय तो. दरम्यान षटक संपतोय. 10 संख्या झाले ती 7. 2 गडी बाद 7. संघर्ष करताना दिसतोय तो स्टार 11 क्रिकेट संघ गोरलवाडीचा संघ. अतिशय सुरेख गोलंदाजी प्रदर्शन करतो तो रमेश बेकरे आणि मंगेश बेकरे. संघर्ष करावा लागतोय मित्रांनो. तुमचा आजचा संघर्ष तुमचा उद्याचं सामर्थ्य निर्माण करू शकतो. म्हणून संघर्ष करा. संघाला जर विजयापर्यंत न्यायचं असेल तर संघर्ष हा करावाच लागेल. कोणती गोष्ट सहजासहजी मिळत नसते मित्रांनो. संघर्ष करणं हा गरजेचा आहे आणि संघर्ष करताना दिसतोय स्टार 11 क्रिकेट संघ गोरिल्लेवाडीचा संघ आता मात्र निर्णायक षटक घेऊन येताना दिसतोय. संदीप लवकर सामने खेळवायचे आहेत. जीवनात किती वाईट प्रसंग येऊयात, चांगलं वागणं कधी सोडायचं नसतं. प्रयत्न करणं कधी सोडायचं नसतं. विजय हा नेहमी प्रयत्नातच असतो. थोडा उशीर लागेल परंतु विजय हा नेहमीच आपला होऊ शकतो. दरम्यान चुकतोय आणि आता मात्र त्याचा पुरेपूर फायदा कुठवतोय. सीमा रेषा पार चौकार कमांडीचे. डीजे नक्कीच चांगला चेंडू फेकला होता सँडी आणि गचल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा चेंडू अडकवला असता तर नक्की 2 धावा वाचू शकला असता आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू मध्ये काय होतं पाहायचंय. हवी भेटले चेंडू मागे जाईल तोपर्यंत यष्टीरक्षक आणि धावांच्या रूपामध्ये दीपेश परतावं लागेल कमांडीचे.
धन्यवाद डीजे. एक धाव दुसऱ्या धावेवर धावबाद झालाय. मिस कॉल झालाय तो चांगला गडी दीपेश हा पास झालाय. चांगलं कॉलिंग इथे पाहायला मिळत नाहीये. ते स्टार इलेव्हन गोरलेवाडी संघाकडून मोठ्या दडपणामध्ये खेळतोय. स्टार इलेव्हन गोरलेवाडी संघ पुन्हा एकदा हवी वेगळे चेंडू फील करतोय फटकन क्षेत्रामध्ये. और एका चेंडू धावाची संधी होऊ शकते आणि होत नाहीये. सूरज याला जीवदान मिळतं नक्कीच बाद होऊ शकला असता, परंतु तसं का होत नाही. मला वाटतं अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये 3 चेंडू 8 धावा. मागाच्या सामन्यामध्ये चित्तथरार पाहायला मिळाला होता. जबरदस्त क्रिकेट संघ बाधवडी खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी, परंतु विशाल आणि जित या दोघांमधलं युद्ध रंगलं होतं. विशाल यशस्वी झाला होता आणि जितेंद्रला काहीसा परावर्तन करावा लागला होता, परंतु तसंच हा 3 चेंडू 8 धावांचा सामना. मोठा फटका काय होते पाहायचा. चेंडू जातो सीमा रेषे लगातार संघ निकालाचा 4 धावेसाठी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धाव संख्या झाली ते 18. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा असं सांगण्याचं गणिती सूत्र असेल, याची नोंद घ्यायची आहे. खास करून सूरज, मी मागाशीच म्हटलं होतं, सूरज जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. जसा एक चेंडू सूर्य कटवला. एक धाव येणार यात काही शंका नाहीये. दुसऱ्या धावचा प्रयत्न करता पाहायचा. गच्चाल क्षेत्ररक्षण अशा वेळी तुम्ही करू शकत नाही. आता मात्र 1 चेंडू 2 धावा. हाय व्होल्टेज मॅच इथे पाहायला मिळते. अतिशय सुरेख सामना इथे पाहायला मिळतोय. सर्वांचं लक्ष लागून राहिलंय या सामन्यामध्ये. मला वाटतं थोडा मिसफिल्डिंग झाला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा 2 धावा. 1 चेंडू 2 धावा असं सामन्याचं गणिती सूत्र आहे. कंपल्सरी तेच असतील. दोन चेंडू 1 चेंडू आणि 2 धावा असे या सामन्याचं समीकरण आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच मोठ्या सामना पाहायला मिळते इथे. पाहायचंय सँडी चांगली गोलंदाजी करत होता, परंतु काहीसा मिस फिल्डिंग क्षेत्ररक्षणाची त्यांना साथ लाभत नाहीये. मैदान में पूरा सन्नाटा छाया हुआ है. हर किसी को अपना माता पिता और भगवान याद आता हुआ है. शेवटचा चेंडू काय होतं पाहायचंय. एक धाव मिळून पुन्हा पाहायचंय. धावाची संधी आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिंती क्रिकेट संघ विजय होते. पराभव पत्करावा लागतो स्टार इलेव्हन क्रिकेट संघ गोरेवाडी या संघाला. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. चांगला खेळ पाहायला मिळाला इथे. सूरज यांच्याकडून चांगला खेळ पाहायला मिळाला. रमेश बेकरे आणि मंगेश बेकरे, संदीप बेकरे यांच्याकडून सूर्य कसं सामना इथे पाहायला मिळाला होता. हाय व्होल्टेज सामना. या पुढील होणारा सामना आहे यशस मूर्ती क्रिकेट संघ पिंपलवाडी विरुद्ध जय गणेश क्रिकेट संघ किरळवाडी. या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी त्याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान यानंतर समालोचन कक्षामध्ये जोडले जातात माझे सहकारी मित्र अजित पाष्टे, युवराज कावतकर यांनी माहिती संपर्क साधायचा. युवराज कावतकर
हॅलो हॅलो यानंतर